जर तुमचे काही मित्र वगैरे असतील ज्यांनी आता मेल दिली, जर तुम्ही त्यांना विचारलं विशेषतः आपल्या सोशिओलॉजी बाबत, ठीक आहे, तर तुम्हाला ते निश्चितच म्हणतील की यावर्षीचा पेपर विशेषतः हा अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि तुलनेने सोपा होता सोशिओलॉजी बाबतीत विशेषतः सांगायचं झालं तर. पण जेव्हा तो सोपा वाटतो तेव्हा हे निश्चित समजायचं की काहीतरी गुगली असतात, हा काहीच मुद्दा असतात. आणि दुसरा मुद्दा काय असतो माहिती, पेपर अवघड आलेला कधीही चांगला कुणासाठी जो खरंच खूप तळमळीने अभ्यास करतोय, त्याने खूप मेहनत घेतलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना तो पेपर न्याय देतो, कारण त्याने मेहनत घेतली ना. तर पेपर अवघड आला तो चॅलेंजिंग आला तर तो खूप चांगला टॅकल करतो त्याला, किंवा त्याच्या मेहनतीला फळ मिळतं. पण जेव्हा पेपर फार सोपे असतात तेव्हा अगदी सहज जाऊन बसणारे, थोडाफार अभ्यास करणारे तेही कॉम्पिटिशनला येऊन बसतात. पण शेवटी काय आहे की जेव्हा पेपर सोपं असतं तेव्हा आणखी एक काम आपल्या पुढे वाढतं, आणि ते म्हणजे आपलं उत्तर हे इतरांपेक्षा कसं आपण भिन्न बनवू शकतो, वेगळं बनवू शकतो, की जेणेकरून आपल्याला या कॉम्पिटिशन मध्ये इतरांना मागे टाकून पुढे जाता येईल. आणि त्याची तयारी जी आहे ती त्या 2 तासात 3 तासात होत नाही. त्याची तयारी ही अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला करावी लागते. आपल्या उत्तरामध्ये आपण वेगळं कसं तिथे काही प्रेझेंटेशन करू शकतो का, काय डिफरन्शिएशन आपण आणू शकतो, आपल्या उत्तरामध्ये काय नाविन्यपूर्णता आणू शकतो, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपेक्षा मला 1 मार्क जास्त मिळेल. टोटल प्रश्नांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्रश्नामध्ये जर 1 मार्क आपल्याला एक्स्ट्रा मिळाला तर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 19 ते 20 मार्क एक्स्ट्रा मिळतात. आणि अशा रीतीने जीएसचे 4 पेपर, एसएचा पेपर, ऑप्शनलचे 2 पेपर, असे 7 पेपर आहेत. 7 दोन्ही 20 करा, ते झाले 140 गुण आपल्याला जास्त मिळतात जर आपण प्रत्येक ठिकाणी फक्त 1 मार्क वाढवण्याचा प्रयत्न केला तर. आणि ते 140 म्हणजे नॉट अ जोक. आपण जर मेन्सचा विचार केला तर त्या 140 गुणांची लीड असणं म्हणजे टॉप 5 मध्ये येण्याचा प्रकार असतो किंवा टॉप 5 मध्ये येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आपण त्याची तयारी पहिल्या दिवसापासूनच केली पाहिजे. आपण पहिल्या दिवसापासून त्याचा प्रयत्न करतो सुद्धा, नाही का, असं. दुसरा मुद्दा, पेपर जेव्हा आता दिला तर बरेच विद्यार्थी होते त्यांनी मराठी माध्यमातून दिलेले आहेत एक्झाम यावर्षी सुद्धा. तर त्यात काही अनुभवी आहेत, काही मुलांचा पहिलाच अटेम्प्ट होता. जे अनुभवी आहेत, जे 2-3 पेज दिलेले आहेत, तेव्हा त्यांना विचारलं काय कसा होता पेपर. सर क्लिअर आहे, सगळा व्यवस्थित लिहिलेला आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया असतात. त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट होता, त्यांची प्रतिक्रिया सर खूपच छान. सो वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, वेगवेगळ्या पोझिशन्स असतात, त्याच्यामुळे असं होतं. पण या पेपरकडून आपल्याला काय अपेक्षित आहे, आपल्याला काय अपेक्षित आहे, तर मोस्टली जे तुम्ही आता तुम्हा सर्वांसाठी सांगायचं किंवा साक्षी आणि आरतीसाठी सांगायचं तर हे जे 4 विद्यार्थी आहेत, आपण ज्या पद्धतीने आपण अभ्यास सुरू केलेला, जर तुम्ही प्रश्न पाहिले थिंकर वस्तू सगळे आणि इव्हन आपला जो रेनेस आणि एनलाइटमेंटचा जो प्रश्न आहे तर तुम्हाला आता त्या प्रोसेसचं महत्व कळलं असेल की अल्टिमेटली काय आहे. आपण एकतर इतर व्हिडिओ बनल्यामुळे आपल्याला ती कॉन्सेप्ट क्लिअर असते, एखाद्यानंतर आपण परत डिस्कशन्स घेतोय त्याच्यामुळे आणखी त्याच्या दृढीकरण होतं, ते दृढ होते. दुसरा, आपण इथे सुद्धा काही क्वेश्चन डिस्कस करतोय, अगदी त्यातलाच तो सोसायटीचा क्वेश्चन आहे जो आपण डिस्कस केला होता, तो ऍज इट इज आपल्याला माहिती आलाय. तिसरा, प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला असाइनमेंट आहेत 4-4, आणि मी अगदी तुम्हाला आवर्जून सांगेन की
जे जे काही टॉपिक आहेत, समजा हा आर सिस्टीमचा असेल, रिलिजनचा असेल, सोशल चेंजचा असेल, जर तुम्ही मला आपला तो कोर्स आहे ऑफलाईनचा, तो कम्प्लीट कोर्स आहे, तो तुम्हाला ऑलरेडी आहे. तुम्ही जर फक्त पुढे बघत जरी गेलात ना, त्यातल्या जे असाइनमेंट आहेत, त्यातलं जे डिस्कशन आहे, जो जरी जीएस फ्री यांच्या बाबत जो वेस्टर्न इंडोलॉजी आणि इंडोलॉजी यातला फरक वगैरे इत्याभूत डिस्कशन्स आपल्या कोर्समध्ये आहेत. ऑलरेडी तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आणि असाइनमेंट मध्ये A to Z क्वेश्चन सापडतात. A to Z. सो फक्त काय आता की आपल्याला ह्या प्रोसेस मधून जायचंय. या प्रोसेस मधून जात असताना क्वेश्चन माहिती असणं हा एक भाग झाला, पण त्याच्या डिमांडनुसार चांगल्या पद्धतीने प्रभावी मांडता येणं हा दुसरा भाग झाला. आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्न करतो आहोतच, तर ते कन्सिस्टंटली आपण करत राहू. ठीक आहे ना, तर तेही आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की एकूण जी तुमची तयारी सुरू आहे ती बेस्ट पद्धतीने आहे. याचा तुम्हाला स्वतःला आता प्रत्यय पण आलेला आहे, प्रचिती पण तुम्हाला घेता आली, म्हणजेच अनुभव घेता आलेला आहे. ओके, तर त्या पद्धतीने पुढे जाऊया. आता या वर्षीच्या पेपरमध्ये असं काही फार वेगळं किंवा हटके आहे असं काही नव्हतं. एक मात्र आपल्याला या पेपर मधून बोध घेता येतो, या पेपर मधून बोध घेता येतो, तो म्हणजे इंटरलिंकेजेस खूप आहेत. इंटरलिंकेजेस पेपरमध्ये काय असतं, इंटरलिंकेजेस फार करतात. आता जो सोशल स्ट्रॅटिफिकेशनचा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे, तर त्याच्यामध्येच स्टेटस ग्रुप हा जो एक टॉपिक आहे, तर त्यांनी क्वेश्चन आहे बघा की चेंजिंग नेचर ऑफ कास्ट ऍज अ स्टेटस ग्रुप. आणि जे काही विद्यार्थी तुम्ही आता बघितला असेल स्टेटस ग्रुपचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण स्टेटस सर्कलचा अभ्यास केलेला, शिवाय स्टेटस जे सोशल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये लेवलची कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स स्टेटस ग्रुप म्हणून त्यांनी ऑलरेडी त्यात सांगितलेलं आहे की नाही वेबरने. तर ते ऍडव्हान्स स्टेटस ग्रुप वगैरे हे सगळं त्यामध्ये येऊन जातं आणि त्या अर्थाने आपल्याला तो क्वेश्चन मांडायचा. तो इंटरलिंकेजेस आपल्याला एक पाहायला मिळतं. दुसरं बघा, आणि आणखी एक केलेला या पेपरमध्ये बघा, असेच मुद्दे हायलाइट आहेत की जे तुम्ही कधीच तुमच्या या प्रिपरेशन मध्ये न विसरण्याची गोष्ट आहे. त्याला ते वारंवार सांगतात. आणि ते म्हणजे काय, तुम्ही अधिकारी बनवून या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात, तिथे तुम्हाला काम करायचं या समाजासाठी. आणि मग कुठेही या पेपरमध्ये फार त्यांनी तुमच्याकडून अकॅडमिक पर्स्पेक्टिव्ह मागितलं नाही. त्यांनी असेच मुद्दे हायलाइट केलेले आहेत की जे ज्वलंत आहेत. मग ते सोशल मीडिया असेल, स्लम असेल, नागरीकरण असेल, महिलांमध्ये होणारी हिंसा असेल, जातीच्या आधारावरची हिंसा असेल, जाती व्यवस्थेमध्ये होणारे रूपांतर असेल, हे सगळे मुद्दे त्यांनी हायलाइट केलेले आहेत. त्याचबरोबर स्विगी, झोमॅटो किंवा यासारखे जे काही कंपन्या आहेत, ओला, उबर, गिग इकॉनॉमी असेल, याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सिव्हिल सोसायटी, आता सिव्हिल सोसायटीची कॉन्सेप्ट आपण जेव्हा पाहू तेव्हा तुम्हाला ते समजेलच. पण या सिव्हिल सोसायटी म्हणजे काय, एक साधं सोपं असं समजा की ज्या काही वेगवेगळ्या एनजीओज आहेत, वेगवेगळे थिंक टँक आहेत, वेगवेगळे विचारवंत आहेत, जे वर्तमानपत्रात आरटीआयच्या माध्यमातून सतत समाजामध्ये ऍक्टिव्हिजम करण्याचं काम करतात. तर ते आणि लोकशाही याच्यावरती सतत प्रश्न आहेत. कितीतरी क्वेश्चन तुम्हाला याच्यात रिपीट झालेले दिसतील, काही सापडले का? बघितले का नाही? क्वेश्चन रिपीट आहेत, तसे क्वेश्चन रिपीट आहेत. त्यामुळे होतं काय की क्वेश्चन रिपीट आहेत, थीम्स रिपीट आहेत, ऍज इट इज आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर जे आजच्या आपल्या भारतीय समाजामध्ये जे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती त्यांनी जास्तीत जास्त फोकस केलेला आहे. आणि हे का करतायत, त्यातून त्यांना हेच सांगायचंय की अभ्यास अधिकारी बनण्यासाठी करता आहात हे विसरू नका. अभ्यास अधिकारी बनायचंय तुम्हाला आणि काम करायचंय, ना की तुम्हाला सोशॉलॉजी मध्ये पीएचडी, ना की तुम्हाला सोशॉलॉजी मध्ये एमए, ना कुठे डिग्री घ्यायची. कधी पर्स्पेक्टिव्ह करतोय काय ठेवायचंय आपल्याला याच्यामध्ये, मला अभ्यास काय करायचा, का करायचा.
आणि म्हणून ते प्रश्न लक्षात ठेवायचे नेहमी आणि अवत्या पोहते आपल्याच्या घडतं. मग महिला प्रति होणारे हिंसा हा नेहमीचा टॉपिक आहे. का? कारण आपल्या भारतीय समाजामध्ये नव्हे जागतिक स्तरावरती सातत्याने हा प्रश्न ज्वलंत आहे की नाही? तो असेल किंवा आता तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यांनी विचारलाय. का विचारलाय तू? कारण तो किती मोठा प्रश्न आहे, ज्वलंत आहे, आपल्या सर्वांसमोर आहे. हा, कधी काय करतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये एखादा टिपिकल टॉपिक घेतात. समजा त्यांनी घेतलं काय की क्लायमेट चेंज घेतलं आणि त्याच्यावरती विचार. आता काय त्यांनी केला मोठी थीम घेतली एकूण सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पण त्याला कधी सोडत नाहीये. कारण त्यांना अपेक्षा आपल्याकडून हीच आहे की तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार आहात तर तुम्ही या प्रश्नांकडे कसं पाहता आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने तुम्ही इतरांपेक्षा त्यात वेगळं पण काय आणताय का, हा प्रयत्न आपण त्यात करणं गरजेचं आहे. ओके, सो ही डिमांड आहे. यातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे, बोध हाच घ्यायचा. ओके, सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा बघा तुम्ही तर प्रश्नांचं जे काही लेंथ आहे ती कशी आहे, मोठी आहे. अशी मोठी वाटतात, 1 वाक्य 2 वाक्य 3 वाक्य असं वाटायला लागतात. पण त्याच्यामध्ये असतं मात्र काय, एकच बेसिक. हे बघा, याला मी काय करू शकतो, कास्ट ऍज अ स्टेटस ग्रुप, हा एवढा दिला. पुढे बघा, चेंजिंग नेचर ऑफ कास्ट ऍज अ स्टेटस ग्रुप, हा वेगळा प्रश्न झाला. कारण फोकस आता कशाला आला, चेंजिंग नेचर. आणि आता याला परत इथे अनालाइज द असा हे काय असतो का डायरेक्टिव्ह असतो. तुझं काय करतो आपल्याला चेंजिंग नेचरच सांगा पण ते अनालाइज करा. तर हेच आपल्याला इथे एक्सप्लेन असतं. ठीक आहे, उदाहरणार्थ भर द्या आपल्याला. इल्युसिडेट असतं, खूप उदाहरणं द्यावी लागली असतात की नाही, हा असं. तो हे काय करतं तुमचं आणखी दिशा दाखवण्याचं काम करतं. पण क्वेश्चन कशा आहेत, पण त्याच्याबरोबर इकडे बघा आता, हा marriage as an institution has undergone a radical transformation from ritual to commercial in its outcome. Explain the factors behind this change. So ritual to commercial, एक पारंपरिक धार्मिक विवाह, एक पारंपरिक धार्मिक महत्व असलेला संस्कार म्हणजे विवाह. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे विवाह. तर तसं त्याचं स्वरूप न राहता आता मात्र त्याचं स्वरूप हे जास्तीत जास्त व्यावसायिक बनत चाललेलं आहे. हा ट्रेंड आपल्याला सांगायचा, हे का होत आहे हे सांगायचं. पण समजून घेत असताना, आता पुढे आपण त्याच्याविषयी चर्चा करूयातच, पण समजून घेत असताना क्वेश्चन हा पहिल्यांदा हे समजून घेता आलं पाहिजे की नक्की काय ट्रेंड बदलतोय हे मला माहिती आहे का, कमर्शियल स्वरूप म्हणजे काय हे मला माहिती आहे का. बरं, कमर्शियल नेचर फक्त ते विवाह करण्याच्या संदर्भात विचारलंय का, जे जोडीदार आहेत ते सुद्धा एकमेकांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतायत. मग एक नेहमीचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की हिंदू धर्मामध्ये मॅरेज इज अ सॅक्रामेंट, हा पवित्र रिश्ता आहे. स्टारवरती पाहिजे तो, तर विवाह हा एक पवित्र रिश्ता आहे, पवित्र बंधन आहे. साधी जन्माच्या जोड्या काय ते गाठी वरती बांधल्या जातात असं ते हिंदू धर्मात म्हणतात. पण ख्रिश्चन आणि विशेषतः मुस्लिम समुदायामध्ये विवाह हा एक करार आहे. आणि हा करार म्हणजे काय, जिथे 2 पक्ष एकत्र येतात आणि एकमेकांसोबत करार करतात. आणि मग त्याच्यामध्ये तो मुलाकडून मुलीला एक विशिष्ट प्रकारची रक्कम सुद्धा दिली जाते. हा, मुलाकडून दिली जाते. आता हा जो काही करार आहे तर हे लक्षात घ्या, मला सांगायचं असं आहे की भारतीय समाजात किंवा जागतिक स्तरावर सुद्धा विवाह काही पवित्रही राहिलेले आहेत धार्मिक स्वरूपात, पुढे रिच्युअल ऑलरेडी, आणि काही ऑलरेडी कमर्शियल स्वरूपात अस्तित्वात राहिलेले आहेत. त्यामुळे हा काही प्रवाह फार नवीन आहे असं नाहीये, हे जुनच आहे. पण झालं काय भारतामध्ये, भांडवलशाही जशी विकसित होत गेली
तसं आपले विचार सुद्धा कसे भांडवलशाहीने प्रभावित झाले. दुसऱ्या बाजूला जागतिकीकरण हा फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे काय झालं, इतर देशामध्ये ज्या पद्धतीने विवाह केले जातात त्याचा प्रभाव आपल्यावरती पडायला लागला. कारण युरोपामध्ये व्यक्तिवाद अत्यंतिक आहे, व्यक्तिवाद आपल्याकडे ते एवढा नाही अजून, पण त्याचा प्रभाव आपल्यावर पडायला लागला सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे टेक्नॉलॉजी हा एक फॅक्टर, जागतिकीकरण दुसरा फॅक्टर, आधुनिकीकरण तिसरा फॅक्टर, धर्माचं महत्व कमी होणं, धार्मिक धर्मनिरपेक्षीकरण चौथा फॅक्टर आहे का. अशा अनेक फॅक्टरमुळे काय झालं, आज विवाह फक्त पवित्र नातं नाहीये. विवाह प्री वेडिंग फोटो सेशन, बरोबर ना. विवाहाच्या अगोदर प्री वेडिंग फोटो सेशन आहे पहिलं कमर्शियल नेचर. त्याच्याही अगोदर आपण जाऊया कमर्शियल नेचर बद्दल. पहिलं काय बघा, जोडीदार निवडणं. पूर्वी जोडीदार कुठे निवडले जायचे, कोण निवडायचं, आई वडील नातेवाईक. आता कोण निवडलं, मॅट्रिमोनियल सायन्स निवडतं. कमर्शियलायझेशन झाले तिथून सुरू करा आणि लग्नाची सगळी प्रोसेस आठवा. बघा तुम्हाला उत्तर माहिती आहे ऑलरेडी, फक्त काय कसा विचार करायचा ही पद्धत शिकून घ्यायची आपण. मग जोडीदार निवडायची पद्धत ही कमर्शियल झाली. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कमर्शियल बाबी सांगता येतात. पहिलं काय आहे, एक तर ह्या सगळ्या विवाह जुळवणाऱ्या संस्था मॅट्रिमोनियल साइट्स, पण दुसरा एक त्यातलं कारण आणखी काय आहे, डेटिंग ऍप्स, टिंडर, डेटिंग ऍप आले. त्याच्यामुळे काय झालं पुन्हा की विवाह हा व्यावसायिक स्वरूपात त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात झाली. हे झालं पहिले. आता दुसरं, विवाह जेव्हा जुळवायचा तर मॅट्रिमोनियल साइट वरती तुम्ही भेटी समजा काय बायोडाटा एक्सचेंज केला, हे झालं ते झालं, बरोबर. आता पुढची प्रोसेस काय असते, एकमेकांना भेटायचंय. मग भेटण्यासाठी पुन्हा हॉटेल्स, घरी नाही, म्हणजे एकमेकांचा परिचय हा व्यावसायिक ठिकाणीच होतो, तो घरी होत नाही. जेव्हा हे हॉटेलमध्ये भेटतात त्याच्यानंतर मग काय होतं, हे घरी जातात. मग तिसरा टप्पा येतो वेडिंग, म्हणजे ठरलं लग्न तर वेडिंग प्लॅनर येतो. पूर्वी याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक नातेसंबंध, आई वडील भाऊ बहीण, आणि द्वितीयक नातेसंबंध, चुलत भाऊ चुलत बहीण, चुलत मामा काय मामाचा मुलगा मामाची मुलगी, ही लोक सगळे प्रोसेस पार पाडायचे. आता हे नाहीये आपल्या कामात किती काय वेडिंग प्लॅनर. मग इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या येतात आणि जे तुमच्या विवाहाला इव्हेंट बनवतात, कळते का. तो संस्कार नाही आता, इट इज अन इव्हेंट. तो इव्हेंट आहे. मग मुकेश भाई अंबानी तर त्याचं काय केलं, एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवलं, आदर्श करून दिला आपण सगळ्यांसमोर. हा, लग्न करा तर असं करा, रेकॉर्ड ब्रेक करून दाखवा म्हणून. इव्हेंट वर्षभर चालणारा इव्हेंट, 3 मेगा इव्हेंट, इव्हेंट मध्ये सब इव्हेंट किती. आणि म्हणून काय झालं, प्लॅनिंग जे आहे हे इव्हेंट मध्ये हे झालं. मग प्लॅनर आला, इव्हेंट मॅनेजमेंट आला, आणि विवाहाचं स्वरूप हे पूर्णपणे काय झालं, इव्हेंट मध्ये. आता आणखी पुढे चला, मग प्रत्यक्ष विवाह. मग प्रत्यक्ष विवाह होत असताना पुन्हा त्याच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीने विवाह करणारे जे भटजी असतात किंवा ही लोक असतात तर त्यांच्याद्वारे सुद्धा विवाह होतोच. पण त्याच्यानंतर जे काही सगळ्यांना एकत्र घेऊन, आता याचं मी तुम्हाला जार्गन नाही वापरणार, त्या तिथे गेल्यानंतर आपल्याला इथं बरेच जार्गन आहेत किंवा कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळे, तर त्या न वापरता, जसे फॉर एक्झाम्पल आजकाल अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये प्लास्टिक लव्ह नावाचे एक कॉन्सेप्ट, हा अशा, तर त्याकडे नका जाऊ असं आहे. पण मी तुम्हाला साध्या सोप्या शब्द सांगतो, जे तुम्हाला माहिती आहे ते सांगतो फक्त. मग विवाहामध्ये काय, तर मेजर जो इव्हेंट असतो तो हा असतो की सगळ्यांसोबत थांबणे, फोटो काढणे आणि फोटो सेशन करून घेणे, आहे की जे अधिक महत्वाचं मानलं जातं इतरांपेक्षा, इतर गोष्टींपेक्षा. आणि इतरांनाही काय असतं त्याच्यामध्ये हे दाखवायचं आहे की विवाहाच्या माध्यमातून राजकीय,
संबंध प्रस्थापित करणं. काय येतात तुमच्या विवाहामध्ये नेते मंडळी? त्यांना राजकीय, त्यांचे राजकीय संबंध आहे. काय येतात तुमच्या, जर तुम्ही अधिकारी आहात तर तुमचे इतर अधिकारी लोक, तुमचे जिल्ह्यातले किंवा तुमच्या गावातले लोक तुमच्याकडे विशेष लोक काय येतात? कारण त्या पाठीमागे काय आहे? नेटवर्क. त्याला नेटवर्क म्हणजे नेटवर्क म्हणलं जातं. नेटवर्क डेव्हलप करणं आहे. म्हणजे त्या लोकांच्या दृष्टिकोनातून तुमचा विवाह हे काही तिकडे काही महत्व नाही. महत्वाचं काय आहे? नेटवर्क डेव्हलप, राजकीय संबंध. आणि इथे हितसंबंध जोडलेले आहेत, हे इंटरेस्ट आहेत. आणि हे कसं काय? ते कमर्शियल इंटरेस्ट आहेत बेसिकली. हा, ते झालं. त्याच्यानंतर विवाह झाला. विवाह तिथे संपत नाही. आता जेवणाकडे वगैरे आपण नको जायला, बारात वगैरे नको जायला, ते आहेच आहे. पण आपण डायरेक्ट पुढे जाऊया. त्याच्यानंतर विवाहाच्या नंतर ठरलेला प्रकार काय असतो? तो म्हणजे भारतीय हिंदू धर्माचा विचार कराल की जिथे पवित्र असं रिच्युअल स्वरूप होतं. रिच्युअल स्वरूप असल्या कारणाने विवाहाच्या नंतर कंपल्सरी तुम्हाला तुमच्या कुलदैवत देवताला जाऊन भेटावं लागायचं, ठीक आहे नाही? आता तसं जायचं, काही घरातले जे वाचतील वगैरे नमस्कार चमत्कार डायरेक्ट काय करतात हे नाही. त्यामुळे विवाहानंतर पर्यटन, मॅरेज टुरिझम सुरू झालं. आता हे मॅरेज टुरिझम जे आहे, हे मॅरेज टुरिझम दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे अख्खाच्या अख्खं मॅरेजच उचलायचं आणि दुसरीकडे नेऊन ठेवायचं. जसं विराट कोहलीने इटलीमध्ये जाऊन लग्न केलं तसं. तुमच्या गावात तर असं तर आम्ही किती व्यवस्था आहे, नागरिक डान्स पण केला असं गेला तो इटलीला. मॅरेज टुरिझम एक तर अख्खाच्या अख्खं विराट उचलून तिकडे न्यायचं, आणि दुसरं विवाहाच्या पश्चात काय करायचं? तुम्हाला हनीमून साठी पाठवायचं. त्याचे पॅकेजेस आणि त्याचे सगळे वेगळेच. येथे लक्षात. हा पुढचा कमर्शियलायझेशन. आणि तिसरा तो म्हणजे, जर तुम्ही आत्ता वाचला असेल, फरहान अख्तर माहिती आहे आपल्याला? फरहान अख्तर माहिती आहे? फरहान अख्तर. हा, फरहान अख्तर. हा फरहान अख्तर जो आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग मधला मेन कॅरेक्टर, त्याचं लग्न झालं होतं आता मागे शिवानी दांडेकर म्हणून आणखी एक फॅशन इंडस्ट्री मधल्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासोबत. तर लिव्हिंग मध्ये राहिलेत अनेक वर्ष. त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाह झाला. विवाह झाल्या दुसऱ्या दिवशी ते कुठे असतील? कुठे असतील? बरोबर आहे, कुठे असतील कारकुली? ते होते मॅरेज थेरपिस्ट कडे. मॅरेज थेरपिस्ट ही नवीन आणखी कमर्शियल कॉन्सेप्ट आहे. मॅरेज थेरपिस्ट तुम्ही वाचा त्याची बातमी ती मध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं जण आमची अपॉइंटमेंट बुक होती. लोकांना असं वाटलं की अरे हनीमूनला जायचं सोडून हे थेरपिस्ट कशाला कडे काय येत आहे इथे लक्षात. पण त्याची दुसरी बाजू जर आपण लक्षात घेतली तर ती ही आहे की व्यक्तिवादामुळे आणि आत्यंतिक व्यक्तिवादामुळे, व्यक्तिवाद म्हणजे स्वतःच्या हितांना अधिक महत्व देणे, याच्यामुळे काय होत आहे, अलीकडे विवाहाचं जे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललंय. तर तिथे पती आणि पत्नी बनणं म्हणजे केवळ घातल्या काळात माळा झाले पती पत्नी असंच या पुरतं मर्यादित नसून काय केलं जात आहे, त्या जबाबदाऱ्या काय असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो विवाह टिकवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. पण कमर्शियलायझेशन येथे लक्षात, तो ते सुद्धा एक कमर्शियलायझेशन आहे. आणि म्हणून विवाह आणि मग पुन्हा घटस्फोटापर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. मॅरेज कोड जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये येतात. तर हा सगळा प्रकार बघा काय झाला, हा कमर्शियलायझेशनचा प्रकार आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलंय, मॅरेज एज अन इन्स्टिट्यूशन हॅज अंडरगॉन अ रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम रिच्युअल टू कमर्शियल इन इट्स आउटलुक. हा झाला कॉन्टेक्स्ट. हा प्रश्न नाहीये, हा कॉन्टेक्स्ट आहे, हा संदर्भ आहे. प्रश्न पुढे एक्सप्लेन द फॅक्टर्स. मला फॅक्टर्स विचारले. आता मी तुम्हाला जे सांगितलं सगळं तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्हाला बेस लिहायचं आहे किंवा
त्याच्याबद्दलच लिहायचंय हे कळावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं. पण आपल्याला विचारले फॅक्टर्स की असं का झालं, मग ते फॅक्टर्स कुठले आहेत. पहिला मी तुम्हाला सांगितलं आता इथे, एकतर भांडवलशाही भारतामध्ये प्रसारित झाली. सो भांडवलशाही कधी झाली, 1991 नंतर भांडवलशाहीचा विकास झाला. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपले विचार बदलायला लागले ना. धार्मिक समाज आता पूर्णपणे भौतिकवादी बनायला लागला. त्यामुळे आपल्याला हे नवीन चुकीचं वाटत नाही, योग्यच वाटतं. पूर्वी असं म्हणलं जायचं की आमच्या काळामध्ये मी नाही, आजी आजोबा असं म्हणतात की अरे आमच्या काळामध्ये नवऱ्याचा तोडा आम्ही 6-6 महिने बघायचो नाही, कोण नवरा आम्हाला हेच माहिती. आज प्री मेडिकल फोटो सेशन आई वडील पण त्याला काही म्हणत नाही, बरोबर आहे का. तिथे पती पत्नी एकमेकांना स्पर्श, सत्यनारायणची पूजा झाल्याशिवाय काही दिले. तर हे फोटो सेशनला गळ्यात घालून वेगवेगळ्या प्रकारे इकडे तिकडे पोहोचतात, फोटो काढतात. आई वडिलांना त्याचा काही वाटत नाही का, कारण आपण धार्मिकतेकडून भौतिकवादाकडे वळलो. का झालं ते, कारण भांडवलशाही एका बाजूला, ठीक नाही. पहिला सगळ्यात मेजर फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर कुठला आहे, तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे विशेषतः सोशल मीडियामुळे काय परिणाम होत आहे की संपूर्ण जगभरामध्ये जे जे काही नवीन प्रवाह येत जातात ते आपसुकच या ठिकाणी प्रभावित करतात आपल्या विवाहात. तो दुसरा मुद्दा आहे. तिसरा जागतिकीकरण. विराट कोहली जाऊन इटलीमध्ये का लग्न करू शकला, जागतिकीकरणामुळे. तो महादेव डेटिंग ऍप हा 250 कोटी रुपये त्याने दुबई जाऊन खर्च केले लग्नावरती, सापडला म्हणून तो. पण हे आहे जागतिकीकरण हा तिसरा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे काय झालं, संस्कृत्यामध्ये देवाणघेवाण सुरू झाली, ठीक आहे, की ज्याच्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, त्याच्याशी सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झालं सगळं. चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे पाश्चिमात्यकरण, वेस्टर्नायझेशन, तर त्याचाही परिणाम आहे आपल्यावरती. 6वा फॅक्टर आहे धर्मनिरपेक्षीकरण. कारण धर्मनिरपेक्षीकरणामुळे जे धार्मिक महत्व आहे ते हळूहळू कमी होत गेलं विवाह संस्थेचं, हा धर्मनिरपेक्षीकरण. आणि त्याच बरोबरीने जे आपले जे नातेदारी व्यवस्था आहे ती कमकुवत होत चाललेली आहे. नातेदारी व्यवस्था कमकुवत होत चालल्याने आपण म्हणजे कोणालाच, आपण कोणाचे ना कोणाचे नातेवाईक असतो, पण आपल्यालाच आपल्या इतर नातेवाईकांचं किती घेणं देणं, आपण आपल्या इतर नातेवाईकांना किती भेटतोय, किती वेळ देऊ शकतो. त्यामुळे पूर्वी जे काही जण ह्याच कामावर असायचे, पोरग दिसलं यार मिशा खूप जायला म्हणतात, आपल्याकडे स्थळ आहे ना, त्याचं काम असते याच्या घरातल्या भाकरी घेऊन तिकडे घेऊन टाक, तिकडल्या भाकरी आणि इकडे घेऊन टाक, त्याचं काम असते. तिकडे स्थळ आहे, तिकडे स्थळ आहे, इकडे पोरग आहे, तिकडे मुलगी. पण हे नातेदार आता राहिले नाही का. त्यामुळे नाते संस्था ही कमकुवत होत गेल्यामुळे काय झालं, या विवाहाच्या स्वरूपामध्ये कमर्शियल जे फॅक्टर्स आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांचं सहाय्य घेण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, पर्यायच नाही. आणि म्हणून ही संस्था काय झाली, धार्मिकतेकडून व्यावसायिकतेकडे वळली. आता मला ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपात मी तुम्हाला सांगितलं, काही अडचण नाहीये. पण हे जे मी सांगितलं ते अगदी आपण तुम्हाला चौघांचा पहिल्यांदा विचार करूया. काही नवीन आहे का तुमच्यापेक्षा अगोदर आपण ह्या सगळ्यांना विचारलं, त्यात काही नवीन वाटलं तुम्हाला? हे सगळं माहिती असलेलं आहे की नाही आपल्याला. फक्त काय करायचंय, 2 आपल्या पुढे आव्हानं असतात. एक, प्रश्नाची गरज काय आहे ते ओळखून त्यानुसार स्ट्रक्चर तयार करतात. आणि दुसरं जे आपण आता नाही केलं तरी एक दोन शब्द केले तर ते म्हणजे समाजशास्त्रीय परिभाषेमध्ये हे शब्द मांडायचं असतं, ते कीवर्ड वापरायचे असतात. ठीक आहे, ऑनलाईन हा एकच मिनिट, ऑनलाईन समजतंय का? आणि काही प्रश्न आहे का? हो नाही, काही कॉमेंट टाका पटकन. लो कंटिन्यू राहत नाही म्हणजे कसं, आता नॉलेज कमी प्रश्न आहे.
नाही कसं आहे, अजून आपलं वाचन चाललंय ना. अडचण काय होते माहितीये का आपल्या सर्वांची, तुम्ही वाचलेलं नसतं असं नाही. हा, अजून न्यूजपेपर वगैरे हे ठीक आहे, तुम्ही वाचायला वगैरे घेते. जीएस मध्ये पण तेच आहे, तुम्ही घ्या की कुठलाही जीएसचा क्वेश्चन घ्या. आपण खूप सारा कॉन्टेंट गोळा करण्याच्या मागे लागल्यामुळे आहे त्या कॉन्टेंटवर जो थोडा त्रास असतो किंवा काही असेल त्याच्यावर आपण कधीही कमांड मिळवत नाही, हा प्रॉब्लेम असतो. आपण जर कमांड मिळवत नाही हा प्रॉब्लेम आहे. कॉन्टेंट माहित नाही असं आहे तर दुसरं मला सांग, मी जे सांगितलं तुम्हाला डेटिंग घ्या, मॅट्रिमोनियल साईट घ्या, त्यानंतर डेटिंग इन हॉटेल घ्या, प्लेस, त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट घ्या, त्यानंतर हे फुल टिकेट इंटरेस्ट घ्या, त्यानंतर मॅरेज टुरिझम घ्या. हे सगळं तुम्हाला माहित नाही ना, बघितलेत ना आपण सगळे इंटरनॅशनल. जर या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण कन्फ्लिक्ट करताना या सगळ्या गोष्टी की पॉझिटिव्ह साईड घे की जे त्या प्रोसेस मध्ये जे डेव्हलपमेंट चालली, मग एक एम्प्लॉयमेंटला एक ऑडियन्स चालली ना, म्हणजे रोजगार पण भेटत. हे मॅटर्नली झालं, परत हे मॅरेज थेरपिस्ट म्हणतात, कसं पण काही तू कन्क्लुजन कडे पोहोचले आता. त्या कन्क्लुजन बद्दल सांगायचं की अर्थात सांगायचं कन्क्लुजन मध्ये की आपण याच्यामुळे रोजगार वाढले असं सांगूयात का, नाही का? तर याच्यामध्येच काय असतं की जेव्हा तू लिहिशील की हा याच्यामुळे रोजगार वाढले वगैरे, नाही का, तर ते काय झालं, ते जीएस कडे आपल्याला काय करायचंय सोशिओलॉजी मध्ये काय करायचंय, जो एंड आहे तो एंड करत असताना तुझ्यातला सोशिओलॉजिस्ट दिसला पाहिजे. आज सोशिओलॉजिस्ट म्हणून तू त्याकडे कसं बघतेस. मग आपल्याला काय करायचंय इथे कन्क्लुजन करत असताना कमर्शियलायझेशन हे चुकीचं आहे असं आपण म्हणत नाही, आपण नाहीच म्हणायचं, पॉझिटिव्ह कन्क्लुजन करायचं. परंतु आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये विवाह संस्था, या विवाह संस्थेमध्ये सातत्याने जे परिवर्तन येत राहतं त्यानुसार समाज काय करतो, स्वतःला नेहमी अनुकूल सत्य करतो. बदलत्या परिस्थितीमध्ये विवाह संस्था ही अधिक व्यक्तिवादी, पती आणि पत्नींना समान अधिकार देणारी, अधिक स्वातंत्र्य असणारी अशी मुक्त संस्था बनत चाललेली आहे. आपल्या सिलेबस मध्येच काय करायचे, पॉइंट घ्यायचे आणि ते वापरायचे. पण हे कौशल्य कन्क्लुजन लिहिणं हे तुम्हाला फक्त सोशिओलॉजी नाही तर जीएस मध्ये सुद्धा इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. कन्क्लुजन कसं करू, इंट्रो लिहिणं सगळ्यात सोपं आहे, कारण तुम्हाला सांगितलंय, मला सगळ्यांनी सांगितलं असं की डिफाईन करा आणि चला पुढे. कन्क्लूड कसं करू, त्यामुळे कन्क्लुजनचे मी तुम्हाला 5 पद्धती सांगितल्या त्यात वापराच. पण कन्क्लुजन हे लक्षात ठेवा, जीएस मध्ये आणि मेन्स मध्ये ऑप्शन मध्ये सुद्धा कन्क्लुजन करता येण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करणं, सतत लिहिणं आणि अगदी मेन्सला तुम्ही पोहोचेपर्यंत तुम्हाला त्याच्यावर काम करणार. सो डोंट डू बट वेल अटेम्प्टेड गुड. जनरली जर तुम्ही एथिक्सचा पेपर लिहित असाल तर तिथे काय अपेक्षा असते, कन्क्लुजनची अपेक्षा काय असते? कन्क्लुजन हा तुमचा एक शेवटची संधी असते तुम्हाला इम्प्रेस करण्याची परीक्षकाला, बरोबर आहे? हा, परीक्षकाला इम्प्रेस करण्याची शेवटची संधी असते. त्यामुळे जर तुम्ही दारिद्र्य हा टॉपिक जर समजा तुम्ही लिहित असाल पेपर 1 मध्ये, हा सोसायटीमध्ये, त्याचं कन्क्लुजन बदलतं. तेच जर तुमच्या सोशल जस्टिस मध्ये आलं तर जस्टिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कन्क्लुजन करावं लागेल. तेच जर तुम्हाला पेपर 3 मध्ये इकॉनॉमीमध्ये आलं किंवा इंटरनल सिक्युरिटी मध्ये आलं त्याच्यानुसार कन्क्लुजन बदलेल. 4थ्या मध्ये पण त्याच्यानुसार कन्क्लुजन बदलेल. ऑप्शनल मध्ये सुद्धा कन्क्लुजन बदलेल. कारण लास्ट इम्प्रेशन असतो की जिथे तुम्ही त्याला दाखवताय हे बघ मला हा विषय माहिती, तू हा टॉपिक एथिक्स मध्ये विचारला असता, मी तुला एथिकलच कन्क्लुजन करून टाकलं. त्यामुळे कन्क्लुजन हे कशा प्रकारे असतं. आणि तुम्हाला काही साधं सोपं सांगितलेल्यासाठी कन्क्लुजन साठी साधं एखादं कोटेशन वापरायचं जे आपल्या नोट्स मध्ये भरपूर आहे, पीपीटी मध्ये भरपूर आहे. असं टेन्शन नाही काही.
संपादकीय असतात. हा, संपादकीयचा रोल किंवा न्यूज पेपरचा रोल डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये खूप आहे. हो, आहे. पण आता कसं आहे की तुम्हाला मी आता त्याकडे काय घेऊन गेलो नव्हतो, याचं कन्क्लुजन कसं करू शकतो आरती. तर सुप्रीम कोर्टचं तुम्ही आत्ताच जजमेंट एक वाचलेलं मागे 1-2 महिन्यापूर्वी आलेलं नाही, वाचलंय ऑनलाईन. सुप्रीम कोर्टचं जजमेंट असं आहे, जोपर्यंत मला माहिती आहे आपल्याकडे रजिस्टर मॅरेज कधी करतात माहितीये. जर एखाद्याने नुसतं रजिस्टर मॅरेज केलं तर ते वैध आहे का? व्हॅलिड आहे? ते व्हॅलिड आहे ना? नाही, जाऊन त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं व्हॅलिड आहे ना? ते नाहीये. हा, हे कायद्यानुसार केलेलं आहे ते, बरोबर का? माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की रजिस्टर मॅरेज जरी केलं तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही विधी पूर्ण करत नाही तोपर्यंत तुमच्या विवाहाला मान्यता नाही. आता घ्या काय म्हणतात ते, कितीही तुम्ही करार केला आणि तिथेही जाऊन तुम्ही कमर्शियली हे केलं, तुम्ही रजिस्टर केलं तरी सुद्धा रिच्युअलचं महत्व तुम्ही नाकारू शकत नाही. या तेच त्या कोर्ट मॅरेजला पण तेच म्हणाले, ते कोर्ट मॅरेज असू दे, रजिस्टर मॅरेज असू दे, कुठलंही कर, विधी पार पाडल्याशिवाय तुमच्या विवाहाला मान्यताच नाहीये. नाही का? सुप्रीम कोर्ट नाही करत, नाहीच आहे. आपल्यासाठी काय एक मार्क एक्स्ट्रा झाला आहे की नाही. आता हे कसं असतं रे, हे प्रोसेस आहे. हा, हे डायरेक्ट आता आपण मेन्सचे पेपर घेतो तिथे की आता आपली जर सुरुवातच आहे तसं पहिले तर मला तुमचं नाव माहित नाही. तुमचं नाव काय? संस्कृती. अच्छा, राकेश. आता जर संस्कृतीचा विचार केला आपण तर संस्कृतीसाठी जर काय आहे, पहिल्याच दिवशी आपण तिला ऑलिम्पिकच्या ह्याच्यामध्ये हातून बसवलंय आहे की नाही. पण स्टील ती आहे, त्या प्रोसेसमध्ये आहे, अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये आहे, त्याच्यामुळे तिला ते समजतंय, गोष्टी समजतात आणि तसाही काही विषय फार अवघड नाही, बरोबर ना. पण म्हणून मला काय म्हणायचंय की आता तुम्ही अपेक्षा, जेव्हा कोणी माझ्याकडे येतं ना असं त्या टॉपरचा आन्सर तुम्ही बघा हे बघा असं आहे किंवा टॉपरच्या याच्यामध्ये असेल, आणि पण तो टॉपर आहे याचा अर्थ तो शिकण्यावर आहे, पण तो डायरेक्ट त्याला कोणीतरी विमानातून उचलले आणि टाकले काय शिकण्यावर, तो होताच ना कधीतरी तुमच्यासारख्या त्या पायथ्याला. मग पायथ्याला असताना त्याचं उत्तर घेऊन येत मला दाखव, आणि तेव्हा तो त्याच्याशी कम्पेअर करतो आहे की नाही. म्हणून काय, ही मेन्सचे क्वेश्चन आहेत. आपण आता आपली प्रोसेस स्टार्ट झालेली आहे, तसं काही टेन्शन घेऊ नका. पण आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला असं नाही करायचं की ते जे पूर्वी व्हायचं ना, मी तुम्हाला ते सांगितलं की पूर्वी 1 वर्ष तुम्ही बॅच करा, पुढच्या वर्षात तुम्ही अभ्यास करा, मग त्याच्या 3ऱ्या वर्षी तुम्ही पास व्हा, असा प्रकार ठेवू नका फक्त. म्हणून मला ते काय आहे की जसं स्टेट बोर्ड बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं जर तुम्ही बघितली शालेय गावाकडच्या, अतिशय साधी सोपी हा छोटी छोटी पुस्तकं हे तेच तुम्ही सीबीएसई बोर्डची बघा, टफनेस वाढतो, आणि तेच तुम्ही आयसीएससी बोर्डची पुस्तकं बघा, आणखी टफनेस वाढतो. पण तरी सुद्धा आयसीएससी बोर्डचे असू दे, लहान मुलं त्याला खूप करतात की नाही, कारण त्या मुलांमध्ये ती अडॉप्ट करण्याची क्षमता आहे, त्याच्यानुसार फक्त त्यांना मिळालं पाहिजे. मी तुम्हाला तोच प्रयत्न करतोय इथे की तुमच्यात ती क्षमता आहे, सगळा 3 वर्षाचा कोर्स किंवा प्रक्रिया तुम्ही 6 महिन्यात कव्हर करू शकता. म्हणून हे आपलं मॉडेल आहे. म्हणून आपण काय करतोय, तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय का केलं पाहिजे, तर आपल्याला 3-3 वर्ष वाढ बघायची नाहीये. नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर रेडी ना. हा, तेच. Democracy needs a vibrant culture of civil society in order to strengthen its foundation of citizenship. Comment. कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. सिटिझनशिप वरती प्रश्न भारतात सध्या सिटिझनशिप वरती बरीच चर्चा चालू आहे.
आहे की नाही, CAA असेल, बांगलादेशचे स्थलांतरित असतील. त्यामुळे हा प्रश्न त्यात 3 टॉपिक एकत्र केले, डेमोक्रेसीचा टॉपिक, सिव्हिल सोसायटीचा टॉपिक आणि सिटिझनशिपचा टॉपिक असे एकत्र करून तुम्हाला इंटरव्ह्यू करून विचारलेला आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यात काही अडचण नाहीये, पण जरी रिपीट झाला तरी सुद्धा त्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार उत्तर लिहिणं हे चॅलेंजिंग असतं. तेवढं केलं ते झालं. आता हा what are the basic and irreducible functions of the family as proposed by Dr. Parsons explain. आहे की नाही. आता इथे आपण असं करूया, बऱ्याच वेळेस तुम्हाला कदाचित हा कळला नसेल, irreducible सुद्धा कळला नसेल, पण बेसिक फंक्शन्स ऑफ द फॅमिली ॲज प्रपोज्ड बाय द डॉक्टर पार्सन, आहे की नाही, कुटुंबाचे नक्की काय प्रकारे आहे. तर हर्षद काय आपल्या सोशिओलॉजीमध्ये रॉबर्ट पार्सन नावाचे विचार आहेत आणि त्यांनी आपल्याला एक फ्रेमवर्क दिलेलं आहे. मला जगात कुठल्याही प्रकारच्या समाजाचा अभ्यास करायचा असेल, हा फ्रेमवर्क घ्या किंवा तुम्हाला तो माहिती नसेल तरी तुम्हाला तो कळून घ्या. इतकं साधं सोपं ते मंत्र सारखं दिलेलं आहे आणि त्याला म्हणतात AGI. या मुलांनी तो ऑलरेडी तो प्रश्न लिहून दाखवलेला होता, लिहिला होता फॅमिलीचा, त्यानुसार तो आहेच आहे. बट एक बेसिक काय आहे आपल्याला त्या AGI नुसार ते लिहायचं. आपण फोकस केला पाहिजे इररिड्युसिबल, बेसिक या शब्दांवर. पण बेसिक तर सहज कळला, मूलभूत. पण इररिड्युसिबल म्हणजे काय, की जी कधी त्याची काढून टाकता नाही येणार. कुटुंबाची काही प्रकारे ही हळूहळू दूर होत गेली. जसं की बघा, पूर्वी लहान मुलांचं संगोपन कोण करायचं, कुटुंबातले आजी आजोबा, आई वडीलच करायची की नाही. आता पाळणा घर आली की नाही, पाळणा घर. त्यामुळे काय झालं, ते प्रकारे कुटुंबाचं काढून घेण्यात आलं, दूर झालं. पण अशी काही प्रकारे आहेत, अशी काही कामं आहेत कुटुंबाची की जिथे कधीच रिप्लेस कुटुंबाला. मग ती त्यांनी काय विचारले, बेसिक आणि इरिड्युसिबल म्हणजे अशी अत्यंत महत्वाची कामं सांगा, प्रकारे सांगा कुटुंबाची. AGI ची आकृती काढा आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये 4 गोष्टी 4 कुटुंब ठेवून द्या. पुढे sociology is the product of European Enlightenment and Renaissance. Critically examine this statement. I think तुम्ही डेमो बघितलेत का तुला लेक्चर संस्कृती काही बघितले नाही, पण पहिला व्हिडिओ तू बघितला असेल नाही, तू बघितली. जर तुम्ही त्यातले डेमो जरी बघितले असतील ठीक आहे, तरी तुम्हाला हे सापडून जातं की अरे हा हे आहे आपण डिस्कस केले. रिनेसावरती आपण 4 क्वेश्चन घेतले आहोत, एनलाइटनमेंट वरती लिहिलेला आहे की नाही. फक्त काय बघा, पुन्हा एकदा बघा, प्रश्न जर असा विचारला असता की सोशियोलॉजी इज द प्रोडक्ट ऑफ एनलाइटनमेंट अँड रेनेसान्स, तर फार सोपं झालं असतं की प्रबोधन आणि पुनर्जागरण याच्यामुळे नक्की समाजाचा उल्लेख कसा असा आपण जर लिहून आलो. त्याने कॉम्प्लिकेट काय केलं त्याला खाली लिहिलं क्रिटिकली एक्झामाइन. आता क्रिटिकली एक्झामाइन झाल्यानंतर काय करायचं आपल्याला इथे, तर आपण आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा हे घ्यायचं की हो या दोघांमुळे त्याचा उदय झालेला आहे केले, आणि दुसऱ्या बाजूला काय लिहायचं नाही, फक्त ह्या दोघांमुळेच झाला असं नाही. गेटिंग. मात्र शेवटी कन्क्लुजन काय टाकणार, नेहमी पॉझिटिव्ह. काय टाकणार, याच्यामुळेच झालेला आहे, तेच असतं ना शेड्यूल. आणि क्रिटिकल एक्झामाइन काय सोपा टॉपिक आहे, म्हणजे क्वेश्चन आहे, क्वेश्चनचा टाईप आहे. पहिल्यांदा लिहिणार हो याच्यामुळेच झालाय, पुन्हा लिहिणार फक्त याच्यामुळे नाही, आणि शेवटी सांगणार तरी सुद्धा या दोघांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आता क्रिटिकल एक्झामाइन करत असताना मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, त्यांचं झालेलं आहे ऑनलाईन पण आहे परिस्थिती. क्रिटिकल एक्झामाइन करत असताना आपल्याला काही दिशाभूल आणि काही मुद्दे हवे, बरोबर ना.
उदय झालेला आहे हे तर आपण पण लिहू शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते रॉबर्ट बेस्टीड ते टाकू शकता, मायकल फुको टाकू शकता, अँथनी गिडन्स टाकू शकता. त्यामुळे पहिली बाजू तर आपली फार भक्कम आहे. आता फक्त काही लोक आहेत की जे म्हणतात की नाही, फक्त प्रबोधन आणि पुनर्जागरणामुळेच झालेला नाही. हे कोण आहेत? तर हे आता आपल्या सर्वांना पुढे गेल्यानंतर अभ्यासायचे. ते कोण आहेत? ते आहेत आधुनिकोत्तर विचारवंत, पोस्ट मॉडर्न थिंकर्स, की जे मॉडर्निटी या कॉन्सेप्टलाच विरोध करतात. मॉडर्निटी या कॉन्सेप्टला विरोध करतात, तर ते तिकडे जाऊन आपल्याला बघायचे. त्यामुळे अर्ध उत्तर, अर्धपेक्षा 75% उत्तर तुमचं माहिती असतात, राहायला 25% भाग ते विरोध करणार आहे पुढे. असं पण एक स्ट्रक्चर तुम्हाला सांग. हा क्वेश्चन जो आहे हा सरळ सरळ आपल्या सोशल रिसर्च मेथोडॉलॉजी मधला आहे. ऑब्जेक्टिव्हिटी. जर तुम्ही पुन्हा एकदा आपला जो मेन कोर्स जो तुम्हाला ऍक्सेस बघितले ना, त्या सगळ्याच्या आहेत असे तुम्हाला डिस्कशन्स आणि उत्तर सापडून जातील. हा आता आपला टॉपिक येणार आहे, व्हॉट इज सोशल मोबिलिटी, क्रिटिकली एक्झामाइन द क्लासिफिकेशन ऑफ क्लोज अँड ओपन मॉडेल्स ऑफ सोशल एज्युकेशन. मी तुम्हाला फक्त थिंकर्सचे काही दाखवतो इथे. Describe the main idea of Weber's book, The Protest of Ethic and Spirit of Capitalism as a Critic of Marxism. आपल्या व्हॅल्यू एडिशन नोट्स मध्ये त्याच्यामध्ये सगळ्या थिंकर्सचं कंपॅरिझन दिलेलं आहे. बघितलं का तुम्ही? काही नाही इथे बघितलं का तुम्ही? नाही बघितलं सतीश? व्हॅल्यू एडिशन मध्ये सगळ्या नोट्स सेट केले, सगळ्या थिंकर्सचं कंपॅरिझन करून तुम्हाला दिलेलं आहे. दरवर्षी एक प्रश्न असतो ते सांगितले तुम्हाला. आता भाग्यश्री बघ, हा प्रश्न आहे. मी हाच प्रश्न तुम्हाला थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो. प्रश्न बघा काय आहे की कंपेअर द व्ह्यूज ऑफ मार्क्स अँड वेबर ऑन द कॅपिटलिझम. तर काय करणार तुम्ही? एका बाजूला मार्क्सचे विचार, एका बाजूला वेबरचे विचार, बरोबर ना? आता भाग्यश्री काय होतं, अगोदर मार्क्सने थेरी मांडली, नंतर वेबरने मांडली. म्हणून आपण मार्क्स सुरुवातीला लिहिणार, मग वेबर लिहिणार. आता मार्क्सने अगोदर मांडले, वेबरने नंतर मांडले. तेव्हा मार्क्स भविष्यात येणाऱ्या थेरीला बघून तर आपली थेरी मांडणार नाही, पण नंतर जरी मांडली तो वेबर, तो मात्र त्याच्या पूर्वीच्या थेरीला टीका करायला गेलो आहे. आता जर तुम्ही आपल्या ऍप मधलं तर तुम्ही ते व्हॅल्यू एडिशनचं जे ओपन केलं त्याच्यामध्ये आपण सगळे कंपॅरिझन दिले आणि हे सुद्धा कंपॅरिझन त्याला आहे काय की कॅपिटलिझम वरती मार्क्स आणि वेबरची मतं काय आहे. त्याच्यामध्ये वेबरचे जे जे काही मतं आहेत ना ते तुमचे याचा आन्सर. काय विचारले त्यांनी की वेबर यांनी मार्क्स यांच्या भांडवलशाहीच्या विचारांवर जी टीका केली ती काय आहे ते सांगा. लिहायचं तेच आहे, कॉन्टेंट तिथेच आहे, जर तुम्हाला दिलेलं आहे असा. आणि म्हणून पेन दिसतोय का? हे बघा, प्रश्न मी तुम्हाला फक्त काय करता येते वेगळ्या पद्धतीने सांगतोय की भांडवलशाही. अगोदर मार्क्स यांनी काय केलं, विचार मांडले, नंतर वेबर यांनी विचार मांडले. आता बघा, आपण फरक जे तुम्हाला ऑलरेडी नोट दिलेले आहेत मी त्यात सांगतोय फक्त. आता आपण काय करू, इथे हेडिंग दिलं बरं का, तर आपण नेहमी काय करतो, मी तुम्हाला ठरलेले मुद्दे सांगितले ते नेहमी लक्षात ठेवायचे. पहिला आपल्या ग्रंथामध्ये बरोबर, त्यानंतर कुठला परिप्रेक्ष्य, दृष्टिकोन काय आहे बरोबर, त्यानंतर
उद्दिष्ट काय आहे, का बरं मार्क्सने सिद्धांत मांडला, का वेबरने मांडला, बरोबर. त्यानंतर त्याची व्याख्या, बरोबर आहे. त्यानंतर भांडवलशाहीचं स्वरूप, हे म्हणतात की शोषणावर आधारित आहेत मार्क्स, ते म्हणतात की विवेकी आहे, बरोबर का. त्याला मी मला उदाहरण सांगतो बघा. परिप्रेक्ष्य, मार्क्सने काय केलं, संघर्ष पाहिला म्हणून संघर्षवादी आहे, बरोबर का. आणि हे मात्र कसे आहेत, निर्वचनात्मक आहेत. उद्दिष्ट काय होतं, असमानता व शोषण दूर करणं, असमानता व शोषण दूर करणं. वेबरचा काय हेतू होता, समाजशास्त्राला काय स्वतंत्र शाखेचा शास्त्राचा दर्जा प्रदान करणे, शास्त्राचा दर्जा प्रदान करणे किंवा प्राप्त करून देणे. बघा आता व्याख्या, मार्क्सची व्याख्या आहे. काय व्याख्या मार्क्सची, भांडवलशाहीची. भांडवलशाही एक उत्पादन पद्धत आहे जी संसाधनांच्या असमान वितरणावर निर्माण झालेली असते. म्हणजे यामध्ये काय आहे रे म्हणजे उद्योग, भांडवलदार, नाही रे म्हणजे कामगार, म्हणजे ती व्याख्या. पण लेबरची व्याख्या वेगळी. लेबर काय म्हणतात की नाही, भांडवलशाही आधुनिक कालखंडात निर्माण झालेली विवेकी अशी उत्पादन प्रणाली आहे, बरोबर ना. असं मार्क्स काय म्हणतात, स्वरूप हे संघर्षमय आहे, शोषण आहे, शोषणावर आधारित ही अर्थव्यवस्था आहे किंवा उत्पादन पद्धती. हे मात्र काय म्हणतात, विवेकी, कोणी कोणा शोषण करत नाही, यामध्ये कुठलंही शोषण नाही, उलट ती विवेकी आहे. आता बघा प्रश्न काय आपला तो समजून घ्या. तिकडे डिस्क्राइब द मेन आयडिया, describe the main idea of Max Weber's book. On the book, The Production of Ethics and Spirit of Capitalism. Main idea of this book as a critic of Marxism. मग बघा आता अगदी ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा सांगते कसं लक्षात येतं. आता हे तुम्ही विसरून जा, मार्क्स विसरून जा. हे जे काही आपण लिहून येतं आणि जो तुम्हाला कंटेंट दिलेला आहे हे सगळं त्या ग्रंथामधूनच दिलेलं आहे. त्या ग्रंथाविषयी त्यांनी विचारलं ना ग्रंथाबद्दल, आणि त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते आपण काय दाखवायचं हे बघा त्याच्यावर ठीक आहे. म्हणजे कसं दाखवायचं ना, ऐका वाक्य कसं. मॅक्स वेबर यांच्या मते भांडवलशाही ही विवेकी स्वरूपात अस्तित्वात आलेली अर्थव्यवस्था किंवा उत्पादन प्रणाली होय. पण जेव्हा की मार्क्स यांच्या मते ती संघर्षवादी व शोषणावर आधारित व्यवस्था, उत्पादनाची व्यवस्था होती. परंतु वेबर मात्र त्यावर टीका करतात आणि ते म्हणतात की नाही, ती कशी आहे, ती विवेकी स्वरूपाची. म्हणजे फक्त काय केलं आपण, शब्द बदलत जात. येते लक्षात. म्हणून आता हर्षल संस्कृती आणि वागेशला ते उदाहरण माहित नाही तर तुम्हाला मी सांगितलेलं उदाहरण. आपली भूमिका कशी आहे, भेळ झाली. सुकी भेळ मागितली तर त्यातलेच चुरमुरे, त्यातलीच शेव, त्यातलंच ते पापड काय असेल ते घ्यायचं, आपला देऊन जायचं. आणि ओली भेळ मागितली तरी सुद्धा हे जायचं त्यासाठी आणायला नाही, तिथेच आहे ना सगळं. तिथलीच शेव आहे, तिथलेच चुरमुरे, तिथलीच पापड, फक्त काय करायचंय, पाणी टाकायचं. म्हणून प्रश्न काय विचारलाय त्यासाठी वेगळा कंटेंट शोधायचा का बाकीशी नाही आहे, त्याच्यातूनच काय करायचंय, उत्तर लिहायचंय. आणि ती ताकद कधी येते,
जेव्हा तुम्ही दररोज लिहिता 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 त्यातून तुम्ही चुकता आणि शिकता म्हणून लिहा. मग वेगळं आपल्याला इथं आणायचं नाही. आवडलं काय विचारलं असं दुसऱ्याच पडायचं नाहीये. डील कसं करायचं ते तुम्हाला मी फक्त स्ट्रॅटेजी सांगतो. समजतंय? आणि म्हणून जेव्हा कार्ल मार्क्स असं म्हणतात की भांडवलशाही ही कामगारांच्या शोषणावर आधारलेली आहे, त्यावर टीका करत मॅक्स वेबर असं म्हणतात की नाही, कामगारांना देखील इथे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. कसलं? हा उद्योग सोडून दुसरीकडे जाण्याचा. झाली टीका. हा, आणि म्हणून आपल्या त्या व्हॅल्युएशन मध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला. ते सगळं आहे तसं दरवर्षी करता एक प्रश्न फिक्स असतो ना, हे लक्षात घ्या. बर, पुढे बघा. क्रिटिकली एक्सप्लेन द सेलियंट फीचर्स. आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझमचे विचारले होते. त्यांनी काय केलं? फक्त एलिनेशनचे विचारले. रेडी? आता हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा टॉपिक आहे. मी आता आपल्याला संस्कृती सांगेन. डिफाइन द कॉन्सेप्ट ऑफ गिग इकॉनॉमी अँड डिस्कस इट्स इम्पॅक्ट ऑन लेबर मार्केट अँड वर्कर्स सोशल सिक्युरिटी नेट. काय असतं गिग इकॉनॉमी? भाग्यश्री. डेली बेसिस मध्ये रिसोर्स आणि जितकी रायडर वगैरे आपण बघतो ती एक शॉर्टेज मध्ये टाइम असतो आणि ते कधीही त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊन तरी काम करतात. ओके, म्हणजे ज्यांचं काम हे अतिशय तात्कालिक स्वरूपाचं आणि कमी कालावधीचं असतं त्यांना म्हणता येईल. बरं, पहिला मुद्दा. इन्कम पण डेली बेस वर. बरं, ज्यांचं उत्पन्न सुद्धा दैनंदिन स्वरूपाचं असतं, काम पूर्ण पैसे आहेत. आणि तिसरं तू सांगितलंस कन्व्हिनियन्स, कधीही ते दिवसभरात, म्हणजे काय फ्लेक्सिबिलिटी ऑफ वर्क आहे की नाही, हे तिसरं वैशिष्ट्य झालं. आणखी ऑनलाईन. रोहन. बरं बरं क्षितिज, मी सांगतो तुला, मी 2 मिनिटात सांगतो शेवटी लेक्चरच्या कुठे आहे ते. आणखी गिग इकॉनॉमी. हा बरोबर, तेच सगळे गिग इकॉनॉमिक्सचे घटक आहेत. हा, पर्यंत आपण कॉन्सेप्ट बघा, मग पुढे क्वेश्चन कडे जाता येत नाही. पर्यंत कॉन्टेक्स्ट काय आहे? कॉन्टेक्स्ट हा आहे की डिफाइन द कॉन्सेप्ट ऑफ गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमी म्हणजे काय सांगायचं, आणि मग डिस्कस इट्स इम्पॅक्ट ऑन लेबर मार्केट अँड वर्कर सोशल सिक्युरिटी. जो आता आपण ह्या आताची मेन आपण जी या 2024 साठीची टेस्ट घेतली होती, तर त्याच्यामध्ये गिग इकॉनॉमी वरती आपल्याला एक क्वेश्चन आहे, सोशल सिक्युरिटी वरती क्वेश्चन आहे आणि हे रिपीट होतो. तर त्यातलंच आहे. आणखी काय असते गिग इकॉनॉमी? जिथे की कुठल्याही प्रकारे रोजगार हा स्थायी स्वरूपाचा नसतो, अस्थायी स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर इथे जो रोजगार आहे तो विशिष्ट कामासंबंधी असतो, म्हणजे असाइनमेंट बेस्ड. म्हणजे कसं, ते समजा मला 2 पानं भाषांतर करून हवे, ते मी त्याला काम दिलं, काम झालं, विषय संपला. पण काय असतं, हे विशिष्ट कामासंबंधी काम असतं, स्वरूप असतं. जेव्हा तुम्ही उद्या IAS होणार तेव्हा तुमचं 1 महिनाभरच एखादे नाही, तुम्ही परमनंट टाका, तसं त्याचं नसतं. ते असाइनमेंट बेस असतं, विशिष्ट त्या आदेशापुरतं असतं. आणि ते डिलिव्हरी, कोणी डिलिव्हरी दिली म्हणजे कोणी ऑर्डर टाकली तर काम मिळालं, त्याने ती वस्तू घेतली, जाऊन तिथे टाकली, त्याचे त्याला पैसे मिळतात. एखाद्याने जर दिवसभरात फक्त एकच डिलिव्हरी गेली तेवढेच पैसे मिळणार, काही दिवसभराचे ठरलेले पैसे नसतात. म्हणून काय ते असाइनमेंट बेस करत असतात. पण आता इथे टेक्निकल लँग्वेज कडे नका जाऊ की गिग इकॉनॉमीची व्याख्या वगैरे घेते, त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न पूर्ण केलाय. तर तो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यांनीही तो प्रयत्न केलाय आणि त्याच्या पलीकडे खूप महत्वाचा प्रयत्न करून केलाय. तर तो म्हणजे नव्याने भारत सरकारद्वारे नव्याने
जो लेबर कोड, हा, कामगार संहिता, ही कामगार संहिता जी मान्य करण्यात आली, मंजूर करण्यात आली, त्याच्यामध्ये या गिग इकॉनॉमी याची व्याख्या करण्यात आली. आणि त्याच लेबर कोडमध्ये त्यांनी गिग इकॉनॉमीमुळे कसे सामाजिक सुरक्षा कवचावर, सामाजिक सुरक्षेवर काय परिणाम होतो तेही त्यांनी डिस्कस केलेलं आहे. ओके, म्हणजे आपण पुढे बघणारच आहोत, काय अडचण नाहीच आहे. पण हा त्या पद्धतीने, आणि म्हणून हे जे काही आहे मार्केट आणि वर्कर सोशल सिक्युरिटी दोघांवरती कसा परिणाम होतो, तर हे मार्केट, हे सॉरी वर्कर सोशल सिक्युरिटी हा जो प्रकार आहे, अल्पकालीन लवचिक स्वरूपाच्या नोकऱ्या, हा ठीक आहे, बरोबर आहे. तर हे मार्केट आणि वर्कर सोशल सिक्युरिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा, या अशा प्रकारच्या गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारे जे काही डिलिव्हरी बॉय वगैरे जे आहेत त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा तर फार मोठा प्रश्न आहे. पण बाजार व्यवस्थेचा काय परिणाम? कमी रोजगाराचे काय, कमी पैसे मार्केट. अच्छा, असं म्हणूया त्याला की बाजारपेठेमध्ये स्थायी स्वरूपाचे रोजगार निर्माण होण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, असं म्हणता येईल. तो परिणाम. आणखी काय होता? मग आता इथे मी ह्या सगळ्यांना सांगितलेलं आहे, पण तुम्हाला सांगतो, सगळ्यांना सांगितले पण ते प्रयत्न करत नाहीये ते अप्लाय करण्याचा. मी तुम्हाला सांगतो की मग अशा वेळेस काय असतं, गिग इकॉनॉमीमध्ये मग आपल्याला फक्त ते पुरुषच का दिसणार, स्त्रिया पण दिसल्या पाहिजेत की नाही, त्यांच्या संदर्भात पण विचार करा. बरं, गिग इकॉनॉमी मिळाल्यानंतर फक्त तुम्हाला स्विगी आणि झोमॅटोच का दिसतात, ओला उबर पण दिसू द्या. त्याचबरोबर आता सर्वच क्षेत्रामध्ये गिग इकॉनॉमीचा प्रवेश झालेला आहे. इव्हन आयटी सेक्टर मध्ये सुद्धा जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही कामं असतील ते चालतात. आणखी ऑनलाईन बोला, तर समजतं. आणि यातून काय करायचं होता, आपण काय शिकायचं. आता हाच प्रश्न रिपीट होणार आहे का? नाही, तुमच्या पुढच्या पेज आता रिपीट होणारच नाहीये, तुम्ही देणार आहात त्याला. त्यामुळे तुमच्यासाठी याचं उत्तर महत्वाचं नाही, याचं कॉन्टेंट महत्वाचं नाही, त्याचा अप्रोच की याला टॅकल कसं करायचं, याला तुकडे कसे करायचे, कसं आपण ते उत्तर शोधायचं. आणि दुसरं म्हणजे काय शिकायचं, इथून पुढे मी तयारी कशी करायला पाहिजे. इकॉनॉमी मध्ये मी वाचते खरं न्यूज पेपर मध्ये, पण आता इथून पुढे आर्टिकल मध्ये मी हे लक्षात ठेवेल की याचे परिणाम कसे होते, हे सोशल सिक्युरिटी कसा परिणाम होतो है ना. एखादा रिपोर्ट, अरे मला आठवतोय आयोगचा एखादा रिपोर्ट आला होता, पण मी ओव्हरलू करून टाकला, मला वाटलं कुठे काही एवढा काय कामाचं आहे. पण आता कळतं. म्हणजे हे शिका की पुढच्या अभ्यासाच्या तयारी करता तुम्हाला दिशा देतात, ते जे क्वेश्चन पेपर असतात ते तुम्हाला दिशा देतात. सेम तुमच्या एसए, सेम तुमच्या जीएसटी आणि ऑप्शन मध्ये, बरे का, ते शिका. Critically assess the impact of technological advancement and automation on the nature of work and employment. आता क्रिटिकली असेस सोडून द्या. आता तुमच्या या वेळेला काय करा, तुम्ही प्रश्न पुढे समजून घेतो. इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट अँड ऑटोमेशन कशावरती, काम आणि रोजगार, दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. सोशलॉजी प्लस करंट असणार. जसं मी अगदी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, तुमचा मुद्दा बरोबर आहे की हा सोशलॉजी आणि करंटशी जोडणारा प्रश्न आहे, बरोबर आहे का. मी तुम्हाला अगदी पहिल्यांदाच सांगितलंय की आता त्यांना हे अपेक्षित नाहीये की तुम्ही फक्त सोशलॉजीचा अकॅडमिक अभ्यास करा. त्याला अपेक्षित काय आहे, तुमच्या ज्ञानाच्या आधारे समाजातील प्रश्न तुम्ही कसे सोडवा, त्याच्याबद्दल तुमची अंडरस्टँडिंग काय आहे. अगदी इतर विद्यार्थ्यांपेक्षा कशी वेगळी. जीएसच्या विद्यार्थ्यांना आपण हे दिलं, तेही डील करतीलच, काहीतरी लिहितील ना याच्यावर. पण मग सोशलॉजीचा विद्यार्थी मग तुम्ही काय वेगळे लिहिणार, है की नाही. मग ऑटोमेशन ऑन द नेचर ऑफ वर्क अँड एम्प्लॉयमेंट. वैभव, ऑटोमेशन हा शब्द म्हटल्यामुळे तुला काय आठवलं पाहिजे, काय आठवते. तेजस्विनी, रोहन, साक्षी, क्षितिज,
निखिल बोला, ऑटोमेशन शब्द म्हटलं काय आठवलं पाहिजे, काय आठवत आहे? तुम्ही पण सांगा, तुम्हाला काय आठवलं? बोला बोला, बरोबर आहे. काय अडचण, काय संस्कृती, काय आठवलं? अरे बरोबर आहे, बोला की, काय अडचण नाही. तुमच्याकडून काही फार अपेक्षा नाही, पण काही तिकडे स्वच्छता म्हणजे स्वतः ऑपरेट करणारं बर. ठीक आहे. ऑटोमोबाईल असं वाटलं हर्षलला. ठीक आहे, ऑटोमेशन म्हणजे ऑटोमोबाईल स्वतः काम करणारा किंवा स्वतः ऑपरेट करू शकणारा. बर, आणखी ऑटोमेशन म्हटल्यानंतर ऑनलाईन येस तेजस्वी, अगदी बरोबर आहे. ऑटोमेशन म्हटल्यानंतर आपल्याला जर तुम्ही जीएसच्या पर्स्पेक्टिव्ह जरी बघितला तरी तुम्हाला काय आठवायला पाहिजे? ऑटोमेशन म्हणजे जे ऑटोमॅटिकली काम करतात किंवा स्वयंचलित असतात ते म्हणजे रोबोट्स. रोबोट्स माहिती पाहिजे. मग जर तुम्ही आता सुशोभेचा अभ्यास केला असेल काय होतो, तर मला तुझ्याकडून अपेक्षा काय आहे किंवा तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ती म्हणजे ऑटोमेशन म्हणल्यानंतर असेंब्ली लाईन. दुसरं ऑटोमेशन म्हणल्यानंतर एरिएशन. कुठलं? हा मोठ्या आणि हो बरोबर आहे, तो एक घटक आहे त्याचा, अनेकापैकी तो एक मुद्दा आहेच आहे. पण आपल्याला एलिएशन हे आठवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला हे आठवणं गरजेचं आहे, यू कर जेवढं जास्त ऑटोमेशन तेवढं जास्त एलिएशन आहे का नाही? हा, पण तुम्ही जीएसच्या संदर्भात जरी विचार करत असाल तरी मला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? रोबोट्स आणि त्याचबरोबर आजचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते अपेक्षित आहे ना. मग त्या असेंब्ली लाईन पासून सुरू झालेला ऑटोमेशनचा प्रवास हा एआय पर्यंत आलेला आहे. पण तो पुढेही असं जाणार आहे, वाटणार आहे. हा पहिला मुद्दा ऑटोमेशनचा. मग ऑटोमेशनचा वर्क अँड एम्प्लॉयमेंट आहे. पण याच्यामध्ये मग आपण विचार कसा करायचा असतो? तर फक्त आपलं ऑटोमेशन वगैरे असं म्हणलं की काय आठवतं? इंडस्ट्री नाही, शेती पण आठवा, उद्योग पण आठवा, सेवा क्षेत्र पण आठवा, तिन्ही आठवा. आणि तिन्ही क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे, तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे रोजगार वाढले का कमी झाले का उत्तर वेगळं आहे? म्हणजे कसं याला बॅलन्स? मला काय वाटत की रोजगार कमी झाले, रोजगार शिफ्ट झाले. ओके, व्हेरी गुड, रोजगार शिफ्ट झाले. बस एकदम केला की त्या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यक्तीचा स्वभाव असतो आणि त्याच्या जे राहणीमानाचं वगैरे उंचावणं तो त्याचं असेल तेवढं तो इझिली वर्क करू शकतो. तो आपण वर्कसाठी फ्लेक्झिबल असू शकतो. जो एम्प्लॉयमेंट जाण्यापेक्षा एम्प्लॉईज ऑल्सो डेव्हलप होतात असं म्हणतो. ओके, म्हणजे आपल्याला तीन बाबी सापडतात बघा. जो परिणाम आहे ना, जर आपण स्वयंचलनाचा
स्वयंचलित हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे पहिला ट्रेंड काय आहे? रोजगार कमी झाला. रोजगार कमी होत. दुसरा ट्रेंड आहे रोजगार वाढणे. आणि तिसरा ट्रेंड आहे रोजगार स्थलांतरित होणे, डिस्प्लेसमेंट. असे 3 मुद्दे जर बघितले समज, पहिला रोजगार कमी झाला कारण कुठल्याही एक्झिस्टिंग अस्तित्वात असणाऱ्या उद्योगात किंवा उत्पादन क्षेत्रामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान जे आहे, ऑटोमेशन जे आहे, ते पहिल्यांदा रोजगार कमी करते. ट्रॅक्टरच्या वापरामुळे काय झालं? पहिल्यांदा शेती क्षेत्रामध्ये रोजगार कमी. पारंपरिक जे रोजगार होते, रासरी, कापणी, मळणी यासारखे जे, विशेष करून स्त्रियांवरती याचा खूप मोठा नकारात्मक परिणाम या तंत्रज्ञानाचा. हा पहिला मुद्दा. दुसरं उदाहरण घ्या, जसं की मोटार कार आल्यानंतर तुमच्या गुणामध्ये सगळे बेरोजगार, रोजगार कमी झाले. दुसरं उदाहरण घ्या, कम्प्युटर्समुळे टाईपरायटर्स ही सगळी लोक बेरोजगार झाली. तर पहिला परिणाम काय असतो तंत्रज्ञानाचा? रोजगार कमी होणार. पण त्याच वेळेस दुसरा परिणाम असतो रोजगार वाढतात. रोजगार वाढतात. जसं की ट्रॅक्टर्स आल्यामुळे ट्रॅक्टर्सचे सुटे पार्ट तयार करणाऱ्या कंपन्या त्या विकसित झाल्या, त्याच्यामध्ये रोजगार वाढले. कम्प्युटर्स आल्यामुळे कम्प्युटरचे सुटे पार्ट तयार करणारे कंपन्या आल्या, छोट्या मोठ्या MSME, त्याचा किती रोजगार वाढले. सेम मोठ्या गाड्यांचे पण आहे, त्याचं वितरण करणारे, त्याचे डीलर्स म्हणजे विक्री करणारे, अशा वेगवेगळ्या, त्यानंतर विकल्या गेलेल्या ट्रॅक्टर्सची, कम्प्युटर्सची दुरुस्ती करणारे, असे अनेक नव्याने रोजगार निर्माण झाले. म्हणजे पहिला कमी होतात, त्याचबरोबर वाढतात. कम्प्युटरच्या बाबतीत जर आज आपण लक्षात घेतलं तर या संगणकाचं तंत्रज्ञान आपण स्वीकारल्यामुळेच खऱ्या अर्थाने आज सेवा क्षेत्रामध्ये जे काही रोजगार निर्माण झालेले आहेत ते बहुतांश रोजगार हे त्यांनी निर्माण केले. संगणकामुळे निर्माण झालेले हे रोजगार आहेत. ऑर्गनायझेशन म्हणजे सिटी सारख्या ठिकाणी रोजगार नाही, कंपन्या वगैरे, म्हणजे इथल्या लोकांना म्हणजे जास्त रोजगार एम्प्लॉयमेंट म्हणजे भर पडते. म्हणजे तुम्ही म्हणलं की बायका जे रानात काम करायचे पेरणी वगैरे, त्यांना मग नाही का वाव भेटत या सगळ्यांना. अगदी बरोबर आहे. त्यामुळे होतं काय की जेव्हा तंत्रज्ञान काय करतं, रोजगार हिरावतात किंवा रोजगार कमी होतात तंत्रज्ञानामध्ये, तेव्हा गरज असते कौशल्य विकसनाची. नवीन रोजगार जे निर्माण होतात ते बहुतांशी कसे असतात? कौशल्य आधारित असतात. आणि जर ते तुम्ही कौशल्य विकसित नाही केलं तर तुम्हाला ते नवीन रोजगार प्राप्त करता येत नाही. हे तेवढंच खरं आहे. त्यातही जर ते रोजगार सेवा क्षेत्रात निर्माण झाले तर ते पूर्णच्या पूर्ण कौशल्य आधारित असतात. पण ते जर उद्योग क्षेत्रात निर्माण झाले तरीही त्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये अर्धकुशल, कुशल अशा दोन्ही प्रकारचे रोजगार निर्माण होतात. त्यामुळे स्त्रियांना जरी समजा या रासनी, कापणी, मळणी यांची कामं कमी झाली, ठीक आहे, पण तरी सुद्धा त्याच वेळेस जर स्त्रियांनी या प्रकारचं तंत्रज्ञान नवीन कौशल्य जर तिथे त्या ठिकाणी शिकून घेतली तर निश्चितपणे त्या नव्याने रोजगार निर्माण होतात. समजा सुटे पार्ट तयार करण्याचं, त्या फॅक्टरीमध्ये जाऊन काम करण्यासाठी त्यांना रोजगार मिळू शकतात. अडचण वेगळी आपली काय जागतिक स्तरावरची अडचण काय? फॅक्टरी अडचण. पितृसत्ता काय करते महिलांच्या बाबतीमध्ये की ही कामं महिलांची नव्हे, असं जे काही त्या कामाचं विभाजन केलंय ना त्याच्यामुळे अडचणी आणखी तीव्र बनतात. पण आपण एक जनरल विचार केला तर सेकंड वाढतात. आणि तिसरं काय? रोजगार स्थलांतरित होतात, म्हणजे रोजगार शिफ्ट होतात. तो म्हणालीस तसं
रोजगार जरी एका क्षेत्रामध्ये कमी झाले तरी त्याच्यामुळे दुसऱ्या क्षेत्रात रोजगार वाढले. जे आता आपण म्हटलं तसं की फॉर एक्झाम्पल जर समजा ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टरने रोजगार फिरवले, पण ट्रॅक्टरमुळे त्याच्यावर जे काही निर्माण होणारे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, तिथे रोजगार वाढले. तेवढंच नव्हे, त्या उद्योगांना जे काही इतर जे काही वेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवतात लागतात, ते हॉटेलपासून ते कपड्यापर्यंत सगळे काही तिथेही रोजगार वाढत. आणि म्हणून काय होतं, तंत्रज्ञान एका ठिकाणी रोजगार कमी करेल पण दुसऱ्या ठिकाणी रोजगार वाढवेल, शिफ्ट होतात. अगदी याचं उदाहरण खूप चांगलं म्हणतात तर दुसऱ्या महायुद्धामध्ये तंत्रज्ञान आलं संरक्षण क्षेत्रात. संरक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरले गेले, पण त्याचाच परिणाम आज काय होतो, तिथे जे आपण रॉकेट वापरले युद्धासाठी, तेच रॉकेट आज आपण स्पेस सेक्टर मध्ये वापरतो. तंत्रज्ञान आलं होतं संरक्षण क्षेत्रात, रोजगार निर्माण केले त्याने स्पेस सेक्टर मध्ये. शिफ्ट असे 3 ट्रेंड आपल्याला पाहता येतात. पण हे लिहित असताना आता मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही याच्यामध्ये कॉन्टेंट कडे फार जाऊ नका. तुम्ही याच्यामध्ये सोशलॉजिकल थिंकर्स, केस स्टडी याच्याकडे आता जाऊ नका. डील कसं करायचंय आणि मी पुढे इथून पुढे त्याचा विचार कसा करायचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे, यासाठी हे तुम्हाला सगळं मी सांगतो. हाऊ टू डील, हाऊ टू टॅकल, हाऊ टू डिकोड. आणि त्याचबरोबर इथून पुढे मी काय केलं असं. पण एआयच्या संदर्भात पण तुम्ही हे पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही त्याचं सुद्धा विश्लेषण करू शकता. हे करत असताना तुम्हाला माहिती आहे आपला सिलेबस आठवायचा. सिलेबस आठवा, सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकशी याला कनेक्ट करा. तुम्हाला भरपूर हवे तेवढे मुद्दे सापडतील ते करायचं. समजलं ना? तर हा एक भाग आहे. आता तुम्ही लिहूच नका, आता तर लिहूच नका. आणि दुसरं म्हणजे हा जो टॉपिक आहे ना, हा कसा आहे की कसे जास्त आहे, तुम्हाला अजून इथे पोहोचायचं. आता फक्त काय, हा हे मला कळत आहे, मला समजतंय की हे तंत्रज्ञानामुळे महिलांचा रोजगार गेला पण महिलांना पुढे रोजगार नाही मिळाला सर. म्हणून त्यांनी काय म्हणतात, प्रिंटिंग कमी. तुझे केलंस ते काय केलंस, प्रिंटिंग कमी केलंस. ना तेच ते आपल्याला शिकायचं. अजून तर आपण लिहायचंय ना, आपलं सुरुवात आहे, आपल्या बरंच काम करायचं आहे. Describe various characteristics of social fact. How is the rate of suicide? Social fact according to Durkheim. तर ते आपण पाहिलं. थिंकर्सचे फक्त यांना सांगतो. G.S. Mill, Generalized Others, तेही आहे. Describe the different principles of work organization in feudal and capitalist society. दोन्ही आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन करून दिलेले आहेत. नोट्स मध्ये सगळं आहे तुमच्या. How is the power different from authority? Discuss various types of authorities as a theorized by Max Weber. Legitimate, illegitimate, आणि 3 प्रकार. ठीक आहे, सरळ प्रश्न. Critically examine the roles of science and technology in social change. What is your opinion on their increasing trend in online education and teaching? Opinion, तुमचं opinion विचारलंय on their increasing trend. ऑनलाईन शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर जो वाढतोय, ठीक आहे, मुळात ऑनलाईन शिक्षण हेच तंत्रज्ञान, पण ते आणखी ऍडव्हान्स होत चाललेलं आहे. तर त्याचा काय परिणाम आहे तुम्हाला काय वाटतं, किंवा त्याचं स्वरूप कसं आहे? कारण फक्त त्यांनी कसा विचारलाय, ओपिनियन ऑन देअर इन्क्रीजिंग ट्रेंड. ऑनलाईन शिक्षणाचं वाढतं प्रमाण, ऑनलाईन शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर, याच्यावर तुमचं मत काय? तुमचं मत असं शकतं की याच्यामुळे फायदे होत आहेत, याच्यामुळे तोटेही निर्माण होत आहेत, अडथळेही वाढत आहेत, दरी वाढतीये, आणि याच्यावर आपण हे काम केलं पाहिजे. हे काहीही मत असू शकतं. पण जे असेल आपलं मत ते कसं असतं, आपल्याला सबस्टॅन्शिएट करून सांगायचं हे फॅक्ट आहे, हे असं असं आहे, हे आहे. कारण आपलं मत फक्त आपलं मत नसतं, नाही का,
ते कसं असावं, थोडस त्याला शास्त्रीय बैठक असावी, काही डेटाची त्याला ते जोड असावी, ठीक आहे असं. आणि पहिला काय, एक्झामाइन क्रिटिकली एक्झामाइन द रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन सोशल चेंज. की विज्ञान व तंत्रज्ञानामुळे सामाजिक परिवर्तन येतं. ते काय करायचंय, क्रिटिकली एक्झामाइन करायचं. म्हणजे काय, हो येतं परिवर्तन येतं, पण त्याच वेळेस ते परिवर्तन आणण्यामध्ये अडथळा पण ठरतो. अशा दोन्ही बाजूने तुम्हाला ते सांगता येतं. एक दुसरं, विज्ञान व तंत्रज्ञानामुळे समाजामध्ये जे परिवर्तन येतं ते कसं सकारात्मक पण असतं आणि ते कसं नकारात्मक पण असतं. जसं पूर्वी खेडोपाड्यात किंवा डोंगर दऱ्यामध्ये असणाऱ्या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षणामुळे, ऑनलाईन तंत्रज्ञानामुळे शिक्षण पोहोचलं, फायदा झाला. पण त्याने दरी पण वाढवली. ज्यांच्याकडे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही. त्यामुळे असे जे काही वर्ग आहेत त्या आणखी शिक्षणापासून डिजिटल दरी निर्माण झाला. हा कसा आहे, निगेटिव्ह पण आहे आणि हा पॉझिटिव्ह पण आहे. आपल्याला ते घ्यायचं, रोल भूमिका कशी आहे. आणि इन्क्रीजिंग ट्रेंड ऑन ऑनलाईन एज्युकेशन, काय मत आहे तुमचं? आणखी काय मत आहे? कौशल्य आधारित रोजगार, मशीन लाईक रोबोट. हा, ऑनलाईन शिक्षणावर काय मत आहे तुमचं? आता जसं की ग्लोबलायझेशन झालेलं, मग ग्लोबल लेवलला डिमांड काय आहे आणि त्यानुसार आपण इंडियामध्ये एज्युकेशन सिस्टीम मध्ये युनिकनेस आणत असेल तर मग ते आपल्याला आपल्या इंडियामध्ये स्किल डेव्हलप तयार करते, जेणेकरून ते ग्लोबल लेवलला पण चांगलं परफॉर्म करू शकतो. ओके, बाकीचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे जागतिकरणाने निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेता येईल, कौशल्य विकसन अधिक वेगाने करता येईल, व्यापक स्तरावर करता येईल, त्यामुळे त्याचा फायदा होईल. ऍक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी. हा, मिसयूज पण होतोच आहे त्याचा. कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही, प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होतो, निर्माण करतो. बरोबर ना? मोठ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल लिहू शकतो का? जसं की बायजू किंवा अनअकॅडमी असं म्हणायचं. त्यामुळे फायदाही झालेला आहेच. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे एज्युकेशनला मस्त बूस्ट मिळाले, जेणेकरून एक ग्राउंड लेवलचा पण पर्सन असू द्या, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्याच्यातून जेंडर डिस्क्रिमिनेशन तयार होतं ते कमी होते. आता मुलींना पण त्या फ्लेक्सिबिलिटी त्यांना पण ते सगळे संधी मिळायची एका काळी महिला मिळत होते, आता फिरण्यासाठी पण त्यांच्यासाठी पण एक चांगली संधी असते. म्हणजे असं म्हणूयात की याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाचं लोकशाहीकरण झालं, शिक्षण हे सर्वदूर पोहोचलं, शिक्षणाची उपलब्धता सर्वदूर झाली. त्याचबरोबर लिंगभावात्मक भेद जो आहे तोही कमी होण्यामध्ये, जातीवर आधारित भेद कमी होण्यामध्ये याचा फायदा होतोय. असं व्हेरी गुड. त्यांनी ते सांगितलं, तुमचं ओपिनियन द्या. लिहिला की तुम्ही 10 मार्काचा क्वेश्चन लिहिला. Underline the role of social media in contemporary social movements and describe the challenges. Social movements, social media. आता मागच्या काळात तुम्ही आपल्या वेब कोर्स मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, तर आताचं लेटेस्ट उदाहरण सांगतो. आता बांगलादेशमध्ये जी काही क्रांती झाली किंवा जे काही प्रत्येक उठाव झाला, हा तिथल्या जनरेशन झेड
आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच झालं. तर तुम्ही तिथले जे अध्यक्ष सध्याचे काळजीभाऊ सरकारचे आहेत मोहम्मद युनुस, तर त्यांचं जर तुम्ही भाषण ऐकलं असेल वाचलं असेल, ते म्हणाले की हे कोणत्याही नेत्याशिवायचं यशस्वी झालेलं आंदोलन आहे, पण याचं नेतृत्व केलंय कोण? सोशल मीडियाने. ते तुम्हाला ते विचारतायत सामाजिक चळवळींचं. दुसरं सामाजिक चळवळी आता खूप सारे आहेत. शेतकऱ्यांच्या सामाजिक मध्ये सोशल मीडियाचा काय रोल आहे? महिलांच्या सामाजिक चळवळीमध्ये, कामगारांच्या सामाजिक चळवळीमध्ये, विद्यार्थ्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये, आदिवासींच्या सामाजिक चळवळीमध्ये, दलित आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जातीवर आधारित सामाजिक चळवळीमध्ये, पर्यावरणाच्या चळवळीमध्ये, ग्रेटा थनबर्ग वगैरे जे आहेत ना, हे सोशल मीडियामुळे थोडंफार एकत्रीकरण आता पण वाव दिलं. ते कलकत्ता प्रकरण झालं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचवतात, जागरूक झाले नाही दावा अधिक म्हणजे संघटन सहजपणे आता शक्य झालं. सामूहिक कृती अधिक प्रभावीपणे आता करता येत आहे, नाही का? आणि त्याचा परिणामी काय होतं, तो सामाजिक चळवळींना यश प्राप्त करण्याची संधी आता वाढलेली आहे. हे पूर्वी कठीण होतं, लोकांना एकत्र आणायचं कसं, आता सहजपणे ते केलं जाऊ शकतं. CAA विरोधातलं आंदोलन असायचं, दबाव पडतो शासनावरती, असं नाही असं. हा, पण एक कळलं का तुम्हाला की हे कसं कुठे कसं रिलेट करायचं असं? आपल्याला तेच शिकायचंय फक्त इथे. हाऊ डज अ मल्टीकल्चरल सोसायटी अकोमोडेट डायव्हर्सिटीज ऑफ ऑल काइंड्स ऑफ एथनिक, लिंग्विस्टिक, रिलिजियस, डिस्कस इट्स मेजर चॅलेंजेस. आता हे मल्टीकल्चरल सोसायटी अकोमोडेट डायव्हर्सिटीज ऑफ ऑल काइंड्स एथनिक, लिंग्विस्टिक अँड रिलिजियस. आता जर आपल्या सिलेबसचा विचार केला तुम्ही याच्यामध्ये, ठीक आहे, तर सिलेबस मध्ये सामाजिक परिवर्तन जो घटक आहे ना आपला, तर त्याच्या संदर्भातच त्यांनी हे आपल्याला विचारलेलं आहे. आपला कॉन्टेक्स्ट तो असायला पाहिजे सामाजिक परिवर्तनाचा. का? कारण कुठल्याही देशामध्ये आपण भारताचा विचार करतो, बहुधर्म, बहुभाषी आणि बहुवंशी सांस्कृतिक समूह हे येणं हे कसं आहे, काळाच्या ओघामध्ये येत गेले ना. अनेक समुदाय येत गेले, ते इथं राहिले, त्यांच्या भाषा, त्यांच्या संस्कृत्या इथं अस्तित्वात आल्या, आहे की नाही? मग त्यातूनच काय झालं, तर आपल्याकडे बहुसांस्कृतिक समाज आपला निर्माण झाला. पण मग आपण ह्या सगळ्यांना कसं सामावून घेतलं, म्हणजे आपण भारतीय समाजाला कसं सामावून घेतलं, आणि ते सामावून घेत असताना कोणती आव्हानं निर्माण होतात हे आपल्याला इथे सांगायचं. म्हणजे इथे तुम्हाला बघा, तुमचा जो सोसायटीमधला टॉपिक आहे डायव्हर्सिटी, युनिटी अँड डायव्हर्सिटी, त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला इथे करता येऊ शकतो. आणि हा आहे तसा क्वेश्चन तुम्हाला 12वीच्या NCERT मध्ये सापडतो. इव्हन आपल्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा 12वीच्या तुम्हाला विविधतेत एकता हा चॅप्टर आहे, सेपरेट चॅप्टर आहे स्टेट बोर्ड मध्ये, तुम्हाला तो घेता येतो. This is the concept of animism and differentiated from nationalism. नेहमीचा टॉपिक आहे तो सरळ सरळ. Do modernization and secularization necessarily go together? Give your views. हा सेक्युलरायझेशन नावाचा आपला टॉपिक आहे, रिलीजन अँड सोसायटी मध्ये आपण ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये येईल हाऊ डू यू अंडरस्टँड द फिनोमेना ऑफ द मशरूमिंग ऑफ सेक्ट अँड कल्ट इन कंटेम्पररी सोसायटी? डिस्कस द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रेंड. आता सेक्ट आणि कल्ट ही कॉन्सेप्ट आहे, हे अगोदर माहिती असेल तर आपण सांगू शकतो की यांचं प्रमाण कसं वाढतंय, का वाढतंय, त्याचे काय ट्रेंड आहेत, त्याचे काय परिणाम होतात. सेक्ट अँड कल्ट म्हणजे काय? उदाहरण सांगायचं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे बाबा आहेत ना, हे सगळे बाबा, हे प्रमाण खूप वाढत आहे की नाही? आज गल्लोगल्ली वेगवेगळे बाबा आहेत, राष्ट्रीय स्तरावर बाबा आहेत, आणि वेगवेगळे चॅनल जसे आहेत, आस्था असेल, त्यानंतर काय संस्कार असेल, बरेच आहेत, ते कंटिन्युअसली हे बाबा आपल्याला पाहायला मिळतात. मॉडर्न पण लोक त्यावर विश्वास ठेवायचे. हो ना, एवढं गोड ते ठेवतात. आजारा बापूंना शिक्षा झाली तरी लोक 108 वेळेस वहीवरती नाव लिहितातच, आसरा बापू, आसरा बापू, आसरा बापू. त्याच्यावरतीच आहे आणि मग कम्प्युटर निघून गेलेलं आहे. सोशल मीडियावर खूप बाबा लोक आहेत. मोक्ष बसलेतच ते, या लगेच मोक्ष देतो झटपट. Discuss the dimensions of power in the construction and maintenance of social hierarchies in society. जो आपल्याला उद्या बघूया की त्याच्यामध्ये सोशल हायरार्की मध्ये हे कसं होतं,
पण अगोदर सोशल हायरार्की आपल्याला बघावी लागते. Modern families have not just become nuclear and neolocal, but also philocentric. How do you explain this trend? संतान केंद्रित. जर कधी आपला शब्द नाही कळला तर हा आपण डिस्कस केलेला आहे, त्यामुळे कसं नाही. पण संतान केंद्रित म्हणजे काय असतं? 3 प्रकारच्या ऑथॉरिटी असतात घरामध्ये. एक तर मेल ऑथॉरिटी असते, म्हणजे पुरुष सगळं ठरवतो, किंवा फिमेल ऑथॉरिटी असते, स्त्रिया सगळं ठरवतात, किंवा लहान मुलं ठरवतात. आणि जिथे चीन सारख्या देशात एकच अपत्याचं धोरण होतं, त्यामुळे कसं होतं बघा, हे बघा, हे आई वडील यांना एकच मुलगा, त्यानंतर हे आई वडील यांना एकच मुलगी, एक मुलगा एक मुलगी, त्या दोघांचं लग्न झालं आणि यांना एक अपत्य जन्माला आलं. लहान मूल घरात किती आहे? एक असतं. पण त्या दोघांनी काहीतरी पेन्शन, काही पैसे जमवलेले असणार आहेत, एक दोघे कमावते आहेत. 6 जणांचं प्रेम कुणावरती आहे? हे एकटाच ठरवते, जे म्हणते ते सगळं त्याला मिळतं. हे चायना मधली स्थिती आहे. आपल्याकडे सुद्धा लहान मुलांचं आता ज्या पद्धतीने निर्णय प्रक्रियेमध्ये महत्व वाढत चाललेलं आहे, तर त्याच्या संदर्भाचा तो प्रश्न आहे. आणि कसं तुम्हाला पाहता येईल हा ट्रेंड? तर तुम्ही कधी पोगो चॅनल, किड्सचे चॅनल पाहिले का? त्या चॅनल्स वरती अशाही काही जाहिराती असतात की ज्या जाहिराती लहान मुलांना प्रभावित करतात, आणि ही मुलं मग घरात सतत म्हणत असतात काळी गुण आपण, मला फार आवडते का, मला तीच कार आवडते, ते काही एक्सप्रेस असतात. ते कंटिन्युअसली काय करतात? बोलत जातात. आणि मग ते काय होतं? तुमचं एथिक्सची कॉन्सेप्ट, पर्सुएशन, की नाही, मग ते पर्स्यू करतात, ते मन वळत. आणि म्हणून घरात एखादी टेलिव्हिजन जरी आणायचं असेल तरी आता मुलांना विचार, कुठल्या हिल स्टेशनला जायचंय, गोव्याला का कुठे कोकणात, का कुठे बागेत जायचं, का मॉलला जायचं, ते ठरवतं. हे काय आहे? हे संतान केंद्रित, म्हणजे काय? अपत्य केंद्रित कुटुंब. आणि हे का होतं माहितीये? त्याचं पुढचं कारण समजून घ्या समाजशास्त्रीय. ते म्हणजे कारण आज समाजामध्ये आई वडिलांकडे पैसे आहेत पण मुलांना देण्यासाठी वेळ नाही. आणि अशा वेळेस आई वडील वेळ न देऊ शकल्याची भरपाई मुलांची वेगवेगळ्या प्रकारचे घट्ट पुरवून करत असतात. म्हणून मुलं मग जे म्हणतील ते त्यांना त्या ठिकाणी कळायला लागतं, किंवा ते निर्णय प्रक्रियेत प्रभाव टाकायला लागतात, कारण वेळ देता येईल. हे असं समाजशास्त्रीय कारण म्हणतो. दुसरं, आपण त्यांची संख्या कमी होत चालली. पूर्वी 8-10 असायची सहज, बरोबर आहे का? त्यामुळे काय, कोण काय म्हणतंय कुणाला काही कळायला मार्ग नाही. 8 जण तिकडे चवण्या सगळे करायला लागले. आपलं ते प्रोडक्टचे ते पिल्ल पुरड्याचे सोडल्यानंतर ते कसे चुप करतात. कोण काय म्हणते, कोण लक्ष देते? आता घरात एकच आहे, त्यामुळे त्याचा आवाज एकच आहे ना, तर ते महत्वाचं आहे. आणि म्हणून काय होतं, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर ही तशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे ही केंद्रितता येत चाललेली आहे. समजल्या म्हणतात. म्हणून भाऊ त्यांनी विचारलेला आहे की, आणि बघा प्रश्न त्यांनी अगदी विचारला ना, न्यूक्लिअर आणि निओलोकल. न्यूक्लिअर झाल्यामुळे काय झालं? एकच आहे, पण एकच आहे. काही वेळेला वेळ देता येत नाही. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हा स्ट्रेट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे थिअरीज ऑफ सोशल चेंजचा. हा पण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन लिटरली रिपीट आहे बरं का, लिटरली रिपीट क्वेश्चन आहेत तसे थीम्स तर सगळ्या रिपीट आहेत. त्यामुळे अडचण नाहीये. आता पेपर सेकंड जो आहे तर त्याकडे सुद्धा गेला तर तुम्हाला सुद्धा थीम्स सापडतील. ब्रॉड थीम आहे.
त्याची अडचण तशी नाही. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.